तिच्या वकिलांनी कोर्टात केलाय। सरकारी अधिकाऱ्यांना सोडून तेजवानीला अटक का करण्यात आली आहे असा प्रश्न त्यांनी केला। त्यावर सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलांचा सर्व युक्तिवाद खोडून काढला। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी ही बाजू मांडली। आरोपी शीतल तेजवानीनं सरकारची 40 एकर जमीन परस्पर विकली आहे, त्यामुळे अधिकचा तपास करायचा आहे। त्याकरता तेजवानीला अटक केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच तिच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती त्यांनी कोर्टाला केली। मुंडवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीला बुधवारी अटक करण्यात आली होती। शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट देत असल्याच्या चर्चांनाही आता उधाण आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बाजू मांडली, काय नेमका युक्तिवाद झाला? यामध्ये ही मिळकत जी आहे 1955 पासून शासनाच्या ताब्यात आहे। आधी जे ते महार वतन होतं, त्यानंतर 1955ला ते महार वतन जे ते खालसा करून ती जमीन मिळकत जी आहे ती शासनाच्या ताब्यात आली आहे। त्यानंतर 1959 साली सदर जमीन जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला नामात्र भाड्याने दिली आणि ते वेळोवेळी तो भाडेपट्टा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। 2038 पर्यंत तो भाडेपट्टा जो आहे तो अस्तित्वात राहणार आहे। त्याचप्रमाणे एकूण जर बघितलं तर सर्व रेव्हेन्यू रेकॉर्डला शासनाचंच नाव जे आहे ते मालक सदरी दिसून येतं। त्याचप्रमाणे यातील वतनदार जे आहेत, महार वतनदार, त्यांनी ही जमीन रिग्रांट करण्यासाठी 2011 मध्ये तेव्हाचे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज केला होता। सदरचा अर्ज जो आहे तो 6 सप्टेंबर 2013ला फेटाळण्यात आला। त्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध जे वतनदार होते त्यांच्या वतीने शीतल तेजवानी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं होतं। ते अपील 14/7/2014 रोजी फेटाळण्यात आलं। त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये ह्या शीतल तेजवानीने बाकीचे वतनदार जे आहेत त्यांच्या वतीने पुन्हा अर्ज केला होता रिग्रांटसाठी, परंतु तो अर्ज सुद्धा 2021 मध्ये फेटाळण्यात आलेला आहे आणि तो आदेश जो आहे तो अंतिम आदेश आहे महसूल मंत्र्याचा। त्याचप्रमाणे खरेदी खत जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनी यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीने केल्याचं दिसून येतं। मालक सदरी जे आहेत ते त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं होतं वतनदारांच्या वतीने। माझं नाव ॲडव्होकेट अरुण सोनवणे, मुंडवा येथील सर्वे नंबर 88 हिस्सा नंबर 1 ते 26 मध्ये जे काही शीतल तेजवानीने फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी खत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली। आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्ट साठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा 14,000 रिमांड का द्यावा, त्याची कारण काय, ती काय कारण आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितले। ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलो की बाबा याच्यामध्ये 2006-07ला जी पॉवर ऑफ अटर्नी केली ती पॉवर ऑफ अटर्नी मिसयूज करून 2025ला शीतल तेजवानी आमिडियाला ही जागा विकली, खरेदी खत करून दिलं। त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचसे 272 मधले वतनदार हे मयत आहेत। त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसवर ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेलं आहे। या याच्यामध्ये आपण बघितलं तर शीतल तेजवानींचे वकील आहेत त्यांनी असं युक्तिवाद केलेला आहे की ती जागा ती वतनदारांची आहे, सरकारची जागा नाही। याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे, पण याच्यामध्ये असं झालंय की 1955ला ते जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बॉटनिकल गार्डनचा यांचा करार झाला, परंतु ती भाडे करार आहे, वतनदारांचा त्यात रोल आहे। पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सातबारा आहे तो सातबारा बंद आहे। वतनदारांनी दिली कशी? वतनदारांनी 2006-07ला पॉवर दिली होती। का पॉवर दिली ती शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्ही दाखवलं होतं, असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडून देते। कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही 2006-07ला पॉवर दिली, पण त्या पॉवर फक्त आम्ही कशासाठी दिली होती, कोर्ट कामाची।
पण ती सालेकसा नगरपंचायतीच्या ईव्हीएम मशीन छेडछाड प्रकरणी भाजप वगळता सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं। संबंधित उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिकारी, निवडणूक सहाय्यक अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल आणि वेळ पडल्यास सालेकसा तालुका आणि परिसर बंद ठेवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता। मात्र तहसीलदार यांनी राज्य निवडणूक आयोगांना याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे आणि त्यांचा निर्णय येण्यास उशीर लागू शकतो, त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंतची मुदतवाढ मागितली। त्यामुळे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलंय। सायंकाळपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत। आज आम्ही मोर्चा काढला आणि प्रतिवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांकडून आता समाचार आलेला आहे की आम्हाला 2 दिवसाचा समय द्या तुम्ही, 2 दिवसानंतर आम्ही तुम्हाला सांगू का झाला काय नाही झाला म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना म्हटलं की काल संध्याकाळपर्यंत आम्हाला समय द्या तुम्ही। 2 दिवसानंतर काही झालं नाही तर पुढची भूमिका काय राहणार आपली? कल शाम तक अगर निर्णय आता है तो अच्छी बात है, नहीं आएगा तो परसों के दिन हम वापस अपना मोर्चा उपस खड़ा करेंगे और पूरे नगर पंचायत के अंदर में धरना आंदोलन चालू होगा। उसकी प्रशासन अपने जवाबदारी लेगा। प्रशासन को सुव्यवस्था रखना वो प्रशासन का काम है। हम अपने तरफ से फुल मोर्चे की तैयारी जारी रखेंगे। बबलू कटे, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, सालेकसा तालुक्यामधून। आज जो इथे वातावरण झालेलं आहे आणि कालपासून आपल्या सालेकसा नगरपंचायतचं वातावरण तापलेलं आहे आणि आज पुन्हा आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली होती। पण तसंच आतापर्यंत आम्ही सगळे लोक इथे जमलेलो होतो। पण आज इथे आताच तहसीलदार साहेबांचा एक मेसेज आलेला आहे की उद्यापर्यंत आम्हाला मुदत द्या, जे पण म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्याची काय इन्फॉर्मेशन निवडणूक आयोगाकडून येत आहे तर आम्हाला उद्यापर्यंत परमिशन द्या, एवढंच त्यांनी आता आमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवलेला आहे आणि तो सगळा मेसेज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलेला आहे। तरी पण काहीच झालं नाही आणि यांची जर निलंबनाची कारवाई झाली नाही तर आमचं पूर्ण सालेकसा नगरपंचायत पूर्ण बंद राहील। आजूबाजूचे गावं पण बंद करण्याच्या तयारीमध्ये सगळे लोक तयार आहेत की आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पाहिजे, कारण की आमच्या मताच्या अधिकाराला त्यांनी डल्ला टाकलेला आहे। म्हणून आमचं नगरपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण नगरपंचायत एक मोठ्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तो आम्ही आंदोलन करू, एवढंच मी या प्रसंगी। 400हून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यानपिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा आणि यात्रेनिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन भक्कमपणे चेतक महोत्सव समितीच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलंय। ते सारंगखेडा इथं दत्त जयंतीनिमित्त सुरू होणाऱ्या यात्रोत्सव आणि चेतक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, चेतक महोत्सवाचे प्रमुख आयोजक जयपाल सिंग रावल, सारंगखेड्याचे सरपंच पृथ्वीराज रावल आदी उपस्थित होते। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांना व्यापून असलेल्या पवित्र तापी नदीच्या तीरावर हा महोत्सव आणि यात्रोत्सव शेकडो वर्षांपासून आपली परंपरा घेऊन डौलाने उभा आहे। जिथपर्यंत नजर पोहोचत नाही तिथपर्यंत विविध प्रकारचे अश्व या यात्रेत आलेले पाहायला मिळतात। जगभरातून अश्वप्रेमी येथे येत असतात। हजारो लोकांची उपजीविका या यात्रेवर आधारित आहे। काठावर उंच पहाडावर असलेला दत्त मंदिर आणि त्या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सारंगखेड्याची यात्रा होत असते। पौर्णिमाचा तो दिवस असतो आणि जवळपास हजारोच्या संख्येने घोडे येतात, इथे बैल येतात, गायी येतात, बकऱ्या, कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पशु पूर्वीच्या काळात यायचे आणि या यात्रेमध्ये विविध हँडीक्राफ्ट सगळ्या गोष्टी, खलबत्तेपासून मसालेपासून दूर पूर्वी जर अफगाणिस्तान पासून तर पाकिस्तान, पेशावर तिकडून इथे लोक यायचे। साऊथ इंडियावरचे लोक इथे घोडे घ्यायला यायचे आणि नदीवर या नदीच्या काठावर 4-6 महिन्याचा मुक्काम या घोड्यांचा असायचा। त्या पाणी कमी झालं उन्हाळ्यावर मग घोडे पार होऊन निघायचे। आणि आज सुद्धा या यात्रेला गतवैभव अजून सुद्धा आहे। काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आलेत। इतकं सुंदर वातावरण आहे, लोक नाचतात, खेळतात, आनंद घेतात।
आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे आहे. जगामध्ये घोड्यांबद्दल, अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे. आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल, अर्जेंटिना, ब्राझील असेल, अमेरिकामधले ते काउबॉयज असतील किंवा अरबच्या खाडीच्या देशांमध्ये असेल किंवा भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोड्यांचं अनन्यसाधारण महत्व, मग युरोपमध्ये सुद्धा फार महत्व राहिलंय. 100 वर्षापासून महत्व राहिलं. आज सुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे. ही यात्रेची महती जशी लोकांपर्यंत पोहोचते, अगदी पंजाब पासून तर साऊथ इंडिया पासून तर लोक कर्नाटक पासून इथे कितीतरी लोक मुक्कामाला येत असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं. कालच काही लोकांनी म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या अगोदरच घोडे विकत घेतले. मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी इथे येणार आहेत. मला परवाच्या लग्नामध्ये आठवतं की अनंत अंबानी, मुकेश भाई अंबानींचे चिरंजीव, ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, वो सारंगखेड़ा यात्रे के बारे में मैंने बहुत सुना है, मैं घोड़ों का प्रेमी हूँ, मैं वहाँ आना चाहता हूँ, मुझे कभी आमंत्रित करो. मलाही आश्चर्य वाटलं व त्यांना याच्या बाबतीतली कशी माहिती आहे तर अनेक लोकांना माहिती आहे. मी पर्यटन मंत्री असताना जपानचे काही लोक, काही अरबचे लोक इथे हजर झाले होते आणि पुढच्या काळात सुद्धा होतील. याच्यामध्ये मला मनापासून धन्यवाद करायचे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांनी सातत्याने या यात्रेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे. अनेक इथे अडचणी आहेत, उद्योगांची कमी, अनेक गोष्टींची कमी आहे. परंतु या यात्रेमुळे किमान 50,000 लोकांना रोजगाराचं डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतं. यात्रा 15 दिवस 3 आठवडे चालते आणि या 3 आठवड्यामध्ये वर्षभराचं, अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था, अर्थव्यवस्था ही लोकांची मजबूत होते. सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत आणि म्हणून 12 बलुतेदार, 18 पगड जाती सर्वांनाच या यात्रेच्या माध्यमातून लाभ होतो. इथले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांनी सगळ्यांनी चांगली व्यवस्था इथे केली. इथल्या ग्रामपंचायतीने खूप चांगली व्यवस्था केली आणि चेतक महोत्सव हा जोरात होतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली होती, पण ही मध्यंतरी महाआघाडीने रोखली. मी आता विनंती पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे की सारंगखेडा यात्रेला पुन्हा त्यांचा जर सपोर्ट असला तर विश्वविख्यात ही यात्रा येऊ शकणार आहे आणि या माध्यमातून सारंगखेड्याचं नाव जगभरामध्ये आहेच, अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल. मला सुद्धा लहानपणापासून या यात्रेचं आकर्षण आहे. किंबहुना खानदेशमधला प्रत्येक माणूस या यात्रेमध्ये येत असतो आणि अश्वांबरोबर हे सगळं पाहत असतो, घोड्यांचा आनंद घेत असतो. आणि म्हणून आज आपण बघा, हे लुकरावाले आणि सगळे सुंदर सुंदर घोडे आहेत, 15 दिवस चालणारे. सामान्य माणसं सुद्धा इथे खूप आलेत आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, या तिघांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने सारंगखेडा यात्रेला, चेतक महोत्सवला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आमच्या या सरकारच्या माध्यमातून जी काय मदत लागेल ती करण्याचं प्रशासन आणि आमचं सरकार हे सातत्याने करत राहील. या चेअरमन वाढत्या बालमृत्यूवर न्यायालयानं चिंता व्यक्त केल्यानंतर पहिल्यांदाच प्रधान सचिवांची समिती मेळघाट दौरा करणार आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील 6 मार्ग निश्चित करण्यात आलेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग या विभागांच्या सचिवांचा या दौऱ्यात समावेश असणार आहे. अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे देखील या दौऱ्यात असणार आहेत. मॅडम, उद्या मेळघाटात 3 प्रधान सचिव पाहणी करतात. कसा दौरा असणार आहे आणि प्रशासनाकडून काय नियोजन करण्यात आलं? मेळघाटमध्ये दाखल PILच्या संदर्भात 3 प्रधान सचिव आणि सर्व डिपार्टमेंटचे उपसचिव दौऱ्याला येणार आहेत. आज प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग ऑलरेडी मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत. ह्या 3 प्रधान सचिवांचा दौऱ्याचा रूट असा आहे की प्रधान सचिव आरोग्य विभाग हे PHC सेमाढो मार्ग SDS धारणीला जाणार आणि त्यानंतर तिथून PHC कळमखार किंवा PHC बैरागड तिथे त्यांचे व्हिजिट असणार. प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग हे चिखलदरा मार्गे चुर्णीला PHC काटकुमला जाणार, RH चुर्णीला जाणार आणि त्यानंतर परत येणार. आणि प्रधान सचिव वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हे SDS अचलपूरला भेट देतील आणि त्यानंतर PHC टेंबरसोंडा मार्गे
परत अमरावती येतील. ह्याच्यासोबत कमिशनर ICDS हे सर्व अंगणवाडी आणि ICDSच्या पाहणी करण्यासाठी हत्रू, राहू, एकताई ह्या रस्त्या मार्गावर जाणार आहेत. त्यानंतर स्टेट PWD आणि फायनान्सचे डिपार्टमेंट PHC बैरागडच्या मार्गात SDS धारणीवरून जाणार आहेत. आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव हे कोयलारी, पाचडोंगरी आणि खडीमल ह्या भागात पाणी आणि स्वच्छताचे कामं विशेषतः बघायलासाठी जाणार आहेत. तर आपण 6 टीमच्या आतापर्यंत नियोजन केलेले आहेत. सर्व लोकांच्या सोबत स्थानिक लोकांच्या सोबत भेटायलासाठी प्रधान सचिव, आरोग्य विभाग, SDH धारणीमध्ये उपस्थित असणार 2:30 वाजता. ते तिथे लोकांच्या सोबत संवाद करणार. आणि RH चूर्णीमध्ये ते 11:30 वाजता प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग उपस्थित असणार. त्यांच्यासोबत पण स्थानिक लोक तिथे चर्चा करू शकतात. आणि हे सर्व रूट आता आपण तहसीलदार BDOच्या मार्फत सर्व ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत. तर स्थानिक लोकांचे जे काही अडीअडचण असेल ते ह्या समितीसमोर मांडू शकतात. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारले जाणार आहे. त्याकरता काही वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेनं ठेवलाय. त्याला नाशिककरांसह पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जातोय. त्यातच आता करुणा मुंडे यांनीही नाशिकच्या तपोवनाला भेट देत वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय. एक झाड कापलं तर आमचा एक पदाधिकारी आत्महत्या करेल. वृक्षतोडीचे पाप करू नका. हा धर्माचा नाही तर निसर्गाचा विषय आहे. देवाभाऊ, तुमचे सगळे सोयरे म्हणजे अडाणी, अंबानी किंवा गुजरात यांनाही जागा द्यायची आहे का? धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका, अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे. मला कळलं नाही काय. ज्यावेळेस हिंदूंचे सण असतात त्यावेळीच आंदोलन केले जातात, बाकी धर्मांचे असतात त्यावेळेस ते आंदोलन केले जात नाही, अशा पद्धतीने असं त्यांचं नाही असं काहीच नाहीये. ऐका, हे सगळे राजकारणी लोक राजकारण करताय कोणतीही गोष्टीवरती, है ना. पण आमचं हे म्हणणं आहे, हे हिंदूची गोष्ट किंवा कोणत्याही धर्मची गोष्ट नाहीये, ही निसर्गाची गोष्ट आहे. ज्याचा आज हे भाऊ विरोध करताय, आम्ही विरोध करतो, महाराष्ट्राची जनता विरोध करते. याच्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठे आहे जे त्यांना ट्विट करावं लागलं? कुठे आहे? हिंदूची गोष्टच नाहीये ना याच्यामध्ये. आम्ही निसर्ग सोबत आहोत. जे निसर्गाने आम्हाला घडलेलं आहे ते निसर्ग सोबत आम्ही आहोत कुठेतरी. तो आणि हे जे पेड असतात ते लिव्हिंग थिंग आहे, ते नॉन लिव्हिंग थिंग नाही आहे, ते जिवंत असतो. आणि तुम्ही एक 50 वर्षाचे वृक्ष जरी तुम्ही कापण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही एक खून करण्याचा प्रयत्न करतोय, मर्डर करण्याचा प्रयत्न करतो. एक वृक्ष 50 वर्ष 100 वर्षीय वृक्ष बघा तुम्ही, 100 वर्ष पूर्वीचे जे वृक्ष आहे, तुम्ही ते वृक्ष कापण्याचा जरी दुष्कर्म पाप तुम्ही जरी करताय, तो मी एकच बोलते, तुम्ही एक खून करण्याचा पाप करताय आणि आम्ही पण बली देऊ याच्यासाठी. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दिवसेंदिवस वाढत चाललाय. नाशिकमधील कामगारांना घेऊन कामगार नेते डॉक्टर DL कराड यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय. तपोवनात दररोज नाशिकच्या अंबड आणि सातपूर परिसरातील कामगार येऊन या ठिकाणी विरोध दर्शवतील, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. कराड हे कामगारांसह नाशिकच्या तपोवनात दाखल होऊन वृक्षतोडीला त्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय. सरकारनं वृक्षतोड करू नये, अशी मागणी कराड यांनी केली आहे. नाशिक शहरामध्ये हे तपोवनातली झाडं तोडण्याबद्दल प्रशासनाने जी भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर तथाकथित काही मंत्र्यांनी एक संभ्रम निर्माण करणारी विधानं केली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संभ्रम निर्माण करणारी विधानं केली. परंतु मला स्वतःला असं वाटतंय की हा फक्त भ्रम निर्माण करतायत आणि हे एका क्षणाची वाट बघतात आहे. हेही सगळं तपोवन उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा इरादा पक्का आहे, असं त्या सगळ्या गोष्टीत दिसून येत आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना इशारा देण्यासाठी आलेलो आहोत की फक्त ही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची चळवळ नाही आहे, हा त्यांचा प्रश्न नाही. या नाशिक शहरातल्या 22 लाख लोकांचा प्रश्न आहे आणि कामगार वर्गसुद्धा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आम्ही हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की फसवणूक करून हे तपोवन उद्ध्वस्त करण्याचा जर प्रयत्न कराल तर तुमच्या घरापर्यंत, तुमच्या कार्यालयापर्यंत आम्ही घुसू, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. नंबर 2, आमचे अनेक सहकारी पहिल्या दिवसापासून ह्या चळवळीमध्ये आहेत. परंतु काल मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं 2 दिवसापूर्वी, कम्युनिस्ट पक्षाबद्दल जे विधान केलं, लालबावट्याबद्दल जे विधान केलं, त्याचा माझा तीव्र आक्षेप आहे. माझं असं म्हणणं आहे की पर्यावरण, वृक्षतोड हा काही कुठल्या पक्षाचा अजेंडाचा विषय नाही आहे. त्यांनी याच्यामध्ये अशा पद्धतीचं राजकारण आणता कामा नये.
पर्यावरणाबद्दल, अर्थशास्त्राबद्दल कम्युनिस्टांची समज ही देवेंद्र फडणवीसांच्या समजेच्या 100 पट जास्त चांगली आणि सकस आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे धर्माचा आधार घेऊन आम्ही ह्याच्यासाठी नाही आहे. आम्ही माणसामध्ये देव पाहिलेला आहे, जडी स्थळी काष्टी पाशाने आम्ही देव पाहिलेला आहे आणि म्हणून हे जे काही याचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे असं आमचं म्हणणं आहे. मला 2 मुद्दे अजून सांगायचे आहेत. फक्त तपोवनाचा प्रश्न हा चर्चेचा राहता कामा नये. 2 गोष्टी आहेत की ज्या पद्धतीचे क्लायमेट चेंजेस घडून येतात आहे त्याला एक सर्वंकष असं धोरण राज्य सरकारने, केंद्र सरकारने आणि स्थानिक लोकल बॉडीजच्या प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. इथे प्रचंड असे स्कोप आहे की जेथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जाऊ शकतं, परंतु महापालिकेतल्या वृक्षारोपण डिपार्टमेंटमधला घोटाळा किती मोठे झालेले आहेत आणि किती अधिकारी सस्पेंड झाले ते तुम्हालाही माहिती आहे, ते मलाही माहिती आहे. आमचा मुद्दा आहे की जनता आणि प्रशासनाने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर हे शहर हरित शहर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, करण्याच्या भाषानंतर परंतु आता असलेलं प्रत्येक झाड हे आपण वाचवलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तिसरी जी गोष्ट आहे की नुसती झाडं लावणं हा विषय नाही आहे. बायोडायव्हर्सिटी हा एक सगळ्यात मोठा विषय आहे आणि तो माणसाच्या जगण्याशी संबंध आहे, आजारांशी संबंध आहे, निळ्या साथी येतात त्याच्याशी त्याचा संबंध आहे. कोविड अशी आकाशातनं पडलेली नाही आहे. ह्या बायोडायव्हर्सिटीचं डिस्ट्रक्शन आहे त्याच्याशी पण त्याचा संबंध आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं जे संरक्षण आहे ते सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वंकष अशी भूमिका कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने घेण्याची गरज. नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती राखणं, त्यांच्यात खेळाडू वृत्ती जोपासणं आणि परस्परांमधील एकोपा वाढवणं या उदात्त हेतूनं नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025चं आयोजन करण्यात आलंय. यावर्षी या महत्त्वपूर्ण स्पर्धेचं यजमानपद भंडारा जिल्ह्याला मिळालंय. 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत भंडारा येथील पोलीस मुख्यालय मैदानावर हा क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर ग्रामीण या 6 जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या उत्साहानं सहभागी होणार आहेत. दैनंदिन कर्तव्याच्या व्यस्ततेतून वेळ काढून पोलीस बांधव आपल्या क्रीडा कौशल्याचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेत. नमस्कार. 2014 नंतर आता 2025मध्ये भंडारा जिल्ह्याला नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 ची मेजबानी करण्याची संधी मिळालेली आहे. 5 तारीखपासून 9 तारीखपर्यंत नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा भंडारा पोलीस ग्राउंडवर होणार आहे. या स्पर्धेमध्ये भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर ग्रामीण असे 6 जिल्ह्याचे सुमारास 1000 खेळाडू, पोलीस डिपार्टमेंटचे खेळाडू पार्टिसिपेट करणार आहे. या स्पर्धेमध्ये 17 प्रकारचे वेगवेगळे गेम्स, काही सांघिक गेम आहे, काही इंडिव्हिज्युअल गेम आहे, जसे फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, तायकमांडो, जुडो, वुशो या प्रकारचे गेम्स आहे. या गेम ऑर्गनाईज करण्यासाठी भंडारा पोलीसनी वेगवेगळी 16 कमिटी तयार केलेली आहे. ते आता याच्यावर काम करते. या पूर्ण क्रीडा स्पर्धाचा समारोप समारंभ 9 तारीखला होणार आहे. पोलीस डिपार्टमेंट 1000 खेळाडू चं स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे प्रत्येक प्रकारच्या आयोजन करण्यासाठी भंडारा पोलीस तयार आहे. कामगार आयुक्त विभागाच्या वतीनं सुरक्षा रक्षक पदाकरता 4 डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम इथं मैदानी परीक्षा घेण्यात आली. या चाचणीत परीक्षार्थ्यांनी छाती मोजणं, गोळाफेकसह 400 मीटर धाव चाचणीत सहभाग घेतला. मात्र कामगार आयुक्त विभागाच्या वतीनं 1600 मीटर धाव चाचणी आयोजित केल्यानं यात 47 सुरक्षा रक्षक बाद झाले. या चाचणीत काही परीक्षार्थींची तब्येत खराब होऊन त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशातच आता सुरक्षा रक्षक म्हणून परीक्षा देणाऱ्यांनी विभागाच्या विरुद्ध आपला संताप व्यक्त केलाय. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कामगार अध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून विभागाच्या विरुद्ध चांगला संताप व्यक्त करण्यात आलाय.
विभागानं नियमाच्या विरुद्ध मैदानी चाचणी घेतली असा आरोप यावेळी करण्यात आलाय. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यालयाचा ताबा सोडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. प्रज्वल अशोकराव बोबडे, राहणार माझं चांदूर बाजार. मी इथं 2021 पासून तर 2025 पर्यंत ड्युटी करत आलेलो आहे प्रकल्पावर. आणि मी ह्या 1600 मीटर आणि 100 मीटर गोळाफेक ह्या नवीन GR यांनी काढलेला आहे. आधी जो GR होता 400 मीटर, त्या GR नुसार आम्ही प्रॅक्टिस करून आलेलो होतो. यांनी इथं आल्यावर वेळेवर 1600 मीटर घेण्यात आलेली आहे. आणि याच्या अगोदर आम्ही 400 मीटरच मान्यता आम्हाला सांगितलेलं आहे. मेसेज पण तोच आलेला होता आम्हाला आधी का 400 मीटरच घेण्यात येईल म्हणून. आणि इथं आल्याबरोबर यांनी घोडा पण घेतला आणि 100 मीटर पण घेतली आणि नंतर याच्यानंतर 1600 मीटर पण घेतली. त्याच्यात आम्ही सर्वजण अपात्र ठरलेलो आहे आणि आमच्या याच्यातले 3 जण ॲडमिट आहे. 2 जण आमच्याले ICUमध्ये लागलेले आहे, ऑक्सिजन वगैरे. 4 जण आमचे जखमी पडलेले आहे, टोंगाय वगैरे फुटून, आणि डोक्याला पण मार आहे त्यांच्या. आणि मी सुद्धा पण सलाईनवर होतो. आताच जस्ट ऑफिसमध्ये 2 वाजतापासून आमचे बाकीचे जे आहे मुलं ते 2 वाजतापासून बसलेले होते. मी आता सध्या जस्ट इथं आलो आणि ते सर्वजण झोपलेलेच आहे. आमची एकच मागणी आहे का फक्त आमच्या जुना जो GR आहे त्या GRनुसार आमचीवाली भरती करून घ्यावी, आम्हाला समोरचं समाविष्ट करून द्यावी. इथून मी मोहित वाकोडे, सुरक्षा रक्षक, जलसंपदा ऑफिसमध्ये काम करत होतो. पण 2022पासून 6300 रुपये कॉन्ट्रॅक्ट बेस चौकीदारासाठी यांनी सुरक्षा रक्षक भरती 2025नुसार नवीन GR लागू केलं आहे. पण तो आम्हाला मान्य नाही, कारण की यांनी भरती घेतली आहे आणि 1600 मीटर रनिंग, गोळा आणि 100 मीटर इव्हेंटमध्ये आम्ही सर्वजण फेल झालेलो आहे. परंतु आम्हाला लागू होत नाही हा GR, कारण की आम्हाला जुना GRनुसार भरती हवी. कारण की जर 1600 मीटर किंवा गोळाफेक 100 मीटरमध्ये जर पास झालो असतो तर आम्ही पोलीसमध्ये लागलो असतो. पण हे चौकीदारासाठी एवढी मोठी भरती कशाला? आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला जो जुना GR आहे त्यानुसार आम्हाला भरती करून घ्यावी. आम्ही 2 वाजतापासून 90 जण आहे सर्वजण. आणि जोपर्यंत आम्हाला जुन्या GRनुसार ऑर्डर मिळत नाही किंवा ग्राउंड होत नाही तोपर्यंत आम्ही या ऑफिसचा ताबा सोडणार नाही. पेणच्या अश्व एज्युकेशन पॅरामेडिकल कॉलेजच्या वतीनं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे त्यांचं 4थं वर्ष असून या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून 30 प्रतिकृतींचं सादरीकरण केलं, ज्याद्वारे मानवी शरीराची रचना, कार्य याबाबत अतिशय सुरेख प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन जोहेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य उत्तम गलांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचं स्वागत प्राचार्य अश्विनी राजेश राठोड यांनी केलं. या विज्ञान प्रदर्शनासाठी कॉलेजच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी OT टेक्निशियन 3rd वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केलं. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रतिकृती सादर केलीच, पण त्या प्रतिकृतींचं जे विश्लेषण केलं ते वाखाणण्याजोगं होतं. हे जे प्रदर्शन आयोजित केलं आहे ते मानवी अवयवांच्या आणि परिपूर्ण अशा आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून जी संकल्पना मांडली ती दिशादर्शक असल्याचं सांगून प्राचार्य उत्तम गलांडे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय. अश्व एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आज या ठिकाणी जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ते मानवी पाठच्या आणि परिपूर्ण अशा आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असं आहे. एक सुंदर अशी उक्ती आहे की देही आरोग्य नांदते भाग्य नाही आफरते, किंवा ज्याला चांगलं आरोग्य मिळालं त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. आरोग्यम धनसंपदा. आज या मुलांनी खरं तर या ठिकाणी असणारे जे कोर्सेस आहेत, पॅरामेडिकल कोर्सेस, याच्या माध्यमातून हे DMLTचे स्टुडंट असतील, BSc MTचे स्टुडंट असतील, नर्सिंग किंवा रेडिओलॉजी किंवा फार्मसीचे जे आमचे स्टुडंट आहेत, अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेली जी ही सर्व प्रदर्शनामध्ये उपकरणं आहेत
ही निश्चितपणे दिशादर्शक असेल. या ठिकाणचा सर्व स्टाफ, चव्हाण मॅडम असतील, त्यांचा सर्व या ठिकाणी असणारे जे संस्थापक आहेत, त्यांचा जो स्टाफ आहे, त्यांनी ज्या विद्यार्थ्यांची तयारी जी करून घेतलेली आहे ही निश्चितपणे भविष्य काळाच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. परिपूर्ण बॉडी पार्ट्स असतील, लंगच्या संदर्भात असेल, हार्टच्या संदर्भात असेल, किंवा नाक कान घशाच्या संदर्भात असेल, ब्रेन संदर्भात असतील, किंवा बाळाच्या जन्मापासून अगदी त्याचा प्रथम मंथपासून अगदी बाळाच्या जन्मापर्यंत त्याचं अंतर्गत उदरनिर्वाह कशा प्रकारे होतो, किंवा जन्म झाल्यानंतर सुद्धा पौष्टिक आहाराचा कशा प्रकारे उपयोग करावा, या दृष्टीने या विद्यार्थ्यांनी मांडलेली जी उपकरणं आहेत याच्या माध्यमातून त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती आरोग्याच्या दृष्टीनं आणि खरोखर सर्वांच्या आज जी गरज भासते ना त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मला तर असं वाटतं की अशा प्रकारच्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची पुण्यातील कोर्टात सुनावणी झाली. तपास अधिकाऱ्यांनी 13 पानी डिमांड कॉपी कोर्टात सादर केले, तर महसूल विभागाचा 5 पानी रिपोर्ट आणि जबाबही कोर्टात सादर करण्यात आलाय. सुनावणी दरम्यान तेजवानीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. FIR मधील एकही कलम तेजवानीला लागू होत नसल्याचा युक्तिवाद